प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्कारांची घोषणा। महाराष्ट्रातील 6 मान्यवरांचा गौरव। लोकनाट्य कलाकार रघुवीर खेडकर, वारली संगीतकार भेकल्या लाडक्या धेंडा, कृषी क्षेत्रासाठी श्रीरंग लाड यांचा समावेश। वैद्यकीय क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी डॉक्टर अर्मिडा फर्नांडिस आणि छत्तीसगडमध्ये कार्यरत रामचंद्र आणि सुनीता गोडबोले दाम्पत्यालाही पद्म पुरस्कार जाहीर। अवघ्या काही तासांवर येऊन ठेपलेल्या प्रजासत्ताक दिन परेडची जोरदार तयारी। नवी दिल्लीतल्या कर्तव्य पथावर तिन्ही लष्करी दलांसह निमलष्करी दलांच्या तुकड्या। नवी दिल्लीतल्या कडाक्याच्या थंडीत त्यांचा कसून सराव। यात महाराष्ट्रातील एनसीसी कॅडेटचाही समावेश। भारतीय नौदलाच्या जोशपूर्ण प्रजासत्ताक दिन परेड रिहर्सलचा व्हिडिओ नौदलाकडून सोशल मीडियावर पोस्ट। नौदल जवानांची शिस्तबद्ध परेड, एकसंध हालचाली आणि देशभक्तीच्या उत्साहामुळे सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव। प्रजासत्ताक दिन परेडसाठी 119 मराठी एनसीसी कॅडेटचा संचलनाच्या निमित्तानं सुरू असलेल्या शिबिरामध्ये सहभाग। 19 कॅडेट्स कर्तव्य पथावर प्रत्यक्ष संचलनात चालणार। एनसीसीच्या तुकडी यामध्ये त्यांचा देखील सहभाग असेल। प्रजासत्ताक दिन परेडमध्ये हवाई दलाच्या 29 विमान आणि हेलिकॉप्टरचा सहभाग। मिराज, तेजस आणि राफेल यांचा समावेशासह एकूण 16 लढाऊ विमानांचा होणार फ्लायपास्ट। हवाई दल बँडमध्ये यंदा पहिल्यांदाच 9 महिला अग्निवीरांचाही सहभाग। प्रजासत्ताक दिनी दिल्लीत दिसणार डीआरडीओची ताकद। ऑपरेशन सिंदूरमध्ये वापरण्यात आलेली हायपरसोनिक मिसाईल असेल आकर्षणाचं केंद्र। डीआरडीओकडून व्हिडिओ पोस्ट। शत्रूच्या दूरवरील युद्धनौकेचा वेध घेणारी ही मिसाईल डीआरडीओच्या चित्ररथात आधुनिक युद्ध प्रणाली दाखवणार। प्रजासत्ताक दिन परेडमध्ये पहिल्यांदाच सीआरपीएफ तुकडीचं नेतृत्व महिलेकडे। जम्मू काश्मीरची 26 वर्षीय सिमरन बाला करणार सीआरपीएफच्या पुरुषांच्या तुकडीचं नेतृत्व। 77व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त यंदाच्या चित्ररथात महाराष्ट्रातील गणेशोत्सवाचा देखावा झळकणार। अष्टविनायकांच्या प्रतिकृती, ढोलताशे, बाप्पाची मूर्तीही दिसणार। प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं नवी दिल्लीतील ऐतिहासिक इंडिया गेट तिरंग्यात न्हावून निघाला। इंडिया गेटला तिरंगी विद्युत रोषणाई। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस दौऱ्यावरून परतले। दावोसमध्ये महाराष्ट्रासाठी 30 लाख कोटींचे ऐतिहासिक सामंजस्य करार। फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात नागपूरच्या महापौराची निवड होणार। नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब करणार याची उत्सुकता। अकोल्यात महापौर उपमहापौर निवडीचा कार्यक्रम जाहीर। उद्या उमेदवारी अर्ज दाखल करता येणार, तर 30 जानेवारीला होणार नव्या महापौर उपमहापौराची निवड। गटनेतेपदाच्या निवडी अभावी नाशिकमध्ये महापौर पदाची निवडणूक अडली। गटनोंदणीनंतरच महापौर पदाची निवडणूक। भाजपवाले कधी कुणाशी युती करतील सांगता येत नाही। शिवसेनेचे मंत्री भरत गोगावलेंचं वक्तव्य। चर्चा आमच्याशी आणि युती दुसऱ्याशी असं म्हणत गोगावलेंची भाजपवर टीका। रत्नागिरीत जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक प्रचारासाठी मुख्यमंत्री फडणवीस 28 जानेवारीला चिपळूण दौऱ्यावर। बहादूर शेख नाका येथे स्वातंत्र्यवीर सावरकर मैदानावर भव्य जाहीर सभा घेणार। डोळ्यावर गॉगल, डोक्यावर देवानंद सारखी कॅप। 82 वर्षांच्या विजयसिंह मोहिते पाटलांचा जिल्हा परिषदेच्या प्रचारात हटके लूक। शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून मोहिते पाटलांकडून त्यांच्या प्रचाराचा शुभारंभ। धाराशिव जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपा आमदाराच्या हातून शिवसेना उमेदवारांचे एबी फॉर्मचं वाटप। शिवसेना पदाधिकाऱ्यांची राजन साळवींना जाब विचारत असल्याची ऑडिओ क्लिप समोर। हिंगोलीत भाजप जिल्हाध्यक्ष गजानन घुगे यांच्यावर गुन्हा दाखल। कळमनुरी तहसील कार्यालयातील महसूल सहाय्यक रविकुमार गुठ्ठे यांच्या तक्रारीवरून गुन्ह्याची नोंद। रोजगार सेवकावर कारवाई केल्यानं अमरावतीमधील बाभुळखेड्याच्या सरपंचावर अविश्वास ठराव। प्रस्तावामुळे मारुतीरावजी भाकरेंचं पद गेलं। बापाची या कर्तव्यनिष्ठता पाहून मुलानं भाकरेंच्या अंगावर गुलाल उधळला। मुंबई शहर पूर्व उपनगरात 27 जानेवारीपासून 7 फेब्रुवारीपासून 12 दिवस 10% पाणी कपात। मंगळवारपासून पिसे इथल्या न्यूमॅटिक गेट सिस्टीमचं काम सुरू होणार। मुंबईतील एल्फिन्स्टन पूल पाडण्यासाठी 12 तास रेल्वे वाहतूक बंद ठेवण्याच्या हालचाली। मध्य रेल्वे सुधारित प्रस्ताव पाठवणार। कमीत कमी लोकल ट्रेन रद्द करण्याचं नियोजन।
कळंबोलीमध्ये ओपन वेब गर्डर उभारण्यासाठी पनवेल कळंबोली दरम्यान रविवारी मध्यरात्री ब्लॉक. तुतारी मत्स्यगंधा मांडवी एक्सप्रेससह काही रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकामध्ये बदल. सिंहस्थ कुंभमेळ्याची विकास कामं मार्च 2027 पूर्वी पूर्ण करा. नाशिकचे पालक सचिव एकनाथ डवले यांचे निर्देश. त्र्यंबकेश्वरमध्ये होणाऱ्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर विकास कामासंदर्भात आढावा बैठक संपन्न. छत्रपती संभाजी महाराजांचा आज किल्ले रायगडावर राज्याभिषेक सोहळा. दुर्गराज रायगड श्री शंभू राज्याभिषेक सोहळा समितीकडून विविध कार्यक्रमांचं आयोजन. गडावरील होळीच्या माळावर मर्दानी खेळांची प्रात्यक्षिकं सादर. मंत्री भरत गोगावले यांच्या हस्ते किल्ले रायगडावर श्री छत्रपती संभाजीराजेंच्या राज्याभिषेक सोहळ्याला सुरुवात. महाराष्ट्रभरातून हजारो शिवभक्त रायगडावर. सांगलीत 59व्या वार्षिक निरंकारी संत समागमाला भव्य शोभायात्रेनं सुरुवात. महाराष्ट्रासह देशाविदेशातून लाखो भाविक भक्तगण संत समागमामध्ये सहभागी. हिंगोलीत 550 विद्यार्थ्यांकडून गुरु तेग बहादूर यांना मानवंदना. 350व्या शहीद शताब्दी निमित्त मानवी साखळीच्या माध्यमातून हिंददी चादर साकारत मानवंदना. नागपूर पोलिसांकडून टायगर रन मॅरेथॉनचं आयोजन. 21, 10, 5 आणि 3 किलोमीटर अशा 4 श्रेणीमध्ये ही पार पडली मॅरेथॉन. इंदापुरातील इंद्रेश्वर मॅरेथॉनमध्ये राजकीय रंगत. कृषी मंत्री दत्तात्रय भरणे आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचा एकत्र झुंबा डान्स. छत्रपती संभाजीनगरमध्ये मैत्रिणीनंच मैत्रिणीचे खाजगी व्हिडिओ काढून आपल्या प्रियकराला पाठवल्याचा धक्कादायक प्रकार. पीडित तरुणीच्या तक्रारीवरून संबंधित तरुणी आणि प्रियकराविरोधात गुन्हा दाखल. कल्याण कोळसेवाडीत अजय स्टील या दुकानात भांडी खरेदीवरून वाद. मराठी ग्राहक परप्रांतीय दुकानदार आमनेसामने. भांड्यांचा दर महाग असल्यानं ग्राहक बाहेर पडतात अपशब्द आणि मारहाणीचा प्रयत्न झाल्याचा आरोप. सिनेस्टाईल पाठलागानंतर पाळधी पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं पकडला 48 लाखांचा गुटखा. जळगावच्या धरणगावातील कारवाईमध्ये ट्रकसह एकूण 73 लाखांचा मुद्देमाल जप्त. मुंबईतील मालाड स्टेशनवर धारदार शस्त्र खुपसून प्राध्यापकाची हत्या. लोकलमधून उतरत असताना भांडण झाल्यानं हत्या केल्याची माहिती. आरोपी ओंकार शिंदेला 30 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी. मालाड स्टेशनवर प्राध्यापकाची हत्या केल्यानंतर आरोपीचं पळून जातानाचं सीसीटीव्ही फुटेज समोर. आरोपी ओंकार शिंदेला पोलिसांकडून 12 तासात बेड्या. लग्न न केल्यास कुटुंबाला संपवून टाकण्याची धमकी देऊन 17 वर्षीय मुलीचा शारीरिक छळ. वाशिममधली धक्कादायक घटना. आरोपी शेख शाहरुख गफूर विरुद्ध पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करून अटक. भंडाऱ्याच्या तुमसरमधील हत्या प्रेम प्रकरणाच्या संशयातूनच मेहगाव शेत शिवारात आढळला होता तरुणाचा मृतदेह. तुमसर पोलिसांनी तिघांना केली अटक. पुण्यात पतीनं केला पत्नीचा खून. पत्नी वारंवार सोन्याच्या दागिन्यांची मागणी करत असल्याच्या रागातून वाडेबोल्ला इथे या पती शैलेंद्र भटकरनं आपल्या पत्नीचं जीवन संपवलं. हिमाचल प्रदेशात बर्फवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी. शिमला, कुलू, मनाली, लाहौल, स्पिती, चंबा आणि किन्नौरमधील 600हून अधिक रस्ते बंद. उत्तराखंडच्या पर्वतीय भागात 29 जानेवारीपर्यंत पाऊस आणि बर्फवृष्टीची शक्यता. 6 राष्ट्रीय महामार्गांसह 66 रस्ते बंद. जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांची गुलमर्गच्या स्की रिसॉर्टला भेट. कोंगडोंगरी गुलमर्ग इथे बर्फावर केलं स्कीइंग. जम्मू आणि काश्मीरमध्ये बर्फवृष्टी दरम्यान कटरा ते श्रीनगर प्रवास करणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. ट्रेनमधील प्रवाशांनी घेतला सुंदर प्रवासाचा आनंद. शिमला शहरावर बर्फाची चादर. प्रत्येक घराचं छत पांढऱ्या बर्फानं झाकलेलं असून प्रत्येक झाडाच्या फांद्या या बर्फानं सदल्या. जनजीवन मात्र विस्कळीत झालंय. हिमाचल प्रदेशमध्ये बर्फवृष्टीचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांची गर्दी. शिमल्यामध्ये अनेक पर्यटकांची वाहनं बर्फात अडकली. हिमाचल प्रदेशातील मंडी डोह चेल चोक मार्गावर भूस्खलन. चालकाच्या प्रसंगावधानानं मोठी दुर्घटना टळली. 30 प्रवाशांचे जीव वाचले. रस्ता रुंदीकरण आणि 2 दिवस सुरू असलेल्या पावसामुळे भूस्खलन.
जम्मू काश्मीरमध्ये हिमस्खलनाचा इशारा. पुढील 24 तास काश्मीरसाठी खूप कठीण. हवामान विभागाकडून अलर्ट जारी. जम्मू काश्मीरच्या राजौरीमध्ये पीर पंजाल भागात सर्वत्र पांढऱ्या शुभ्र बर्फाची चादर. पर्यटकांनी लुटला बर्फवृष्टीचा आनंद. उत्तर भारतामध्ये थंडीची लाट. जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश, पंजाब, हरियाणाच्या किमान तापमानात घसरण. बर्फ आणि धुक्यामुळे अनेक ठिकाणची वाहतूक विस्कळीत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.